नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? तर माझ्या चॅनलवरती आलाच असेल तर हॅलो, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? मजेत असतील अशा आशा करते. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इट्स मी माधवी. इट्स मी माधवी हे माझ्या चॅनलचं नाव आहे. प्लीज अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, एक लाईकचं बटन दाबा आणि स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. तर काय आहे ना, मी आज माझ्या ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे की एक कॉमेंट्स आली होती की 10 सबस्क्राईब असून चॅनल मॉनिटाईज कसं झालं. तर माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे, पण काही लोकांचे व्हिडिओ मी बघते की अरे एका महिन्यात चॅनल मॉनिटाईज झालं, 15 दिवसात चॅनल मॉनिटाईज झालं. तर हे सांगण्याचा उद्देश होता माझा त्यातून. पण त्या दादांना वाटलं की 10 दिवसात माझं चॅनल कसं काय मॉनिटाईज झालं. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही आहे. तर ज्यांनी ती कमेंट्स केलेली होती ना, तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा. त्या व्हिडिओमध्ये मी काय सांगितलं होतं आणि काय बोलले होते, तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला समजेलच की मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगितलं होतं. म्हणजे काही आता जे कंटेंट असतात ना, त्यांचे यूट्यूबविषयी माहिती द्यायचं, तर त्या लोकांचे व्हिडिओ पाहिले तर म्हणजे काही व्हिडिओ असे येतात की अरे 15 दिवसात चॅनल मॉनिटाईज झालं, 1 महिन्यात चॅनल मॉनिटाईज झाले, फक्त आणि फक्त 10 सबस्क्राईब, म्हणजे 10 सबस्क्रायबर, फक्त आणि फक्त 100 सबस्क्राईबमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. तर म्हणजे असं सांगतात ना ते. मग आपण नवीन यूट्यूबर असतो ना, म्हणजे नवीन जे यूट्यूब चॅनल असतात ते कन्फ्यूज होऊन जातात. अरे एवढ्या दिवसात कसं काय होऊन जातं, आपलं कसं काय नाही होत असेल तर अरे खूपच छान आहे ना, होत असेल एवढं लवकर, पण नाही, ते होत नाही. पण त्यांना कसं आता कंटेंट पाहिजे असतं म्हणून ते सांगतात तसं. तर आपण ऐकतो आणि ते करायला जातो. तर मीही प्रयत्न केला होता असेच व्हिडिओ पाहून की तुम्ही तुमच्याकडं हे ऑप्शन असेल तर क्लिक करा आणि तुमचे झटपट आपले व्हिडिओ वाढतील, व्ह्यूज वाढतील किंवा लाईक वाढतील आणि तुमचे सबस्क्राईब पण वाढतील. तर असं असतात विषय, लोकांचे कंटेंट असतात की ते आपल्याला तसं सांगतात, पण आपण कन्फ्यूज होतो की अरे यार खरंच होतं का असं. तर सांगायचा उद्देश हेच की तसं काही होत नाही आहे. मी पण ट्राय केलेलं होतं, तसं काहीच होत नाही. फक्त आणि फक्त आपण न त्यामध्ये सातत्य ठेवायचं. सातत्य ठेवलं ना नक्कीच होतं. आपण त्यामध्ये म्हणजे दररोजचं रेग्युलर ती व्हिडिओ जर टाकले, अपलोड केले तर नक्कीच आपल्याला पण यश मिळतं. पण काही प्रॉब्लेम होत असतात, त्याच्यामुळे पण नाही होत. माझा चॅनलचा पहिला प्रॉब्लेम झालेलाच आहे, त्याच्यामुळे मग ते बंद झालं आणि आता हे नवीन स्टार्ट केलेली आहे. म्हणजे आपली ही 2026ची ही नवी माझी जर्नी आहे. 2026ची आता ही जर्नी, नवीन चॅनल, नवीन वर्ष मी सुरुवात केलेली आहे. नवीन म्हणजे आपलं जानेवारीपासून नवीन ह्या चॅनलला इट्स मी माधवी चॅनल. तर काय ना, म्हणजे ते चॅनल होतं ना, त्यावरती पण प्रॉब्लेम आले. पण प्रॉब्लेम कसे आले त्याविषयी आपल्याला काहीच नॉलेज नाही आहे आणि आपण त्यामध्ये काम करत राहिलो, म्हणजे आपल्याला त्याविषयी काहीच माहिती नाही आहे, तरी पण आपण त्यावरती म्हणजे काम केलं आपण त्यावरती, पण आपल्याला शेवटी काहीच भेटलेलं नाही आहे. पण तसं न करता हे जे चॅनल आहे ना, इट्स मी माधवी हे चॅनल आता 2026मध्ये ओपन केलेलं आहे आणि पूर्ण अभ्यास केला त्यावरती आणि नंतर मग आता हे चॅनल ओपन केलेलं आहे. बघू आता 1 वर्षामध्ये, आणि काय आहे ना, 1 वर्षात 365 डेजमध्ये आपल्याला सगळं कंप्लीट करायचं आहे. पण हे मला सुरुवातीला माहीत नव्हतं, पण आत्ता कुठं माहिती झाले. पण तेवढ्या दिवसामध्ये आपल्याला सगळं कंप्लीट करायचं, जे टार्गेट आहे ते 1000 सबस्क्रायबर 4000 तास पूर्ण करायचे, 360 म्हणजे 365 दिवसामध्ये. तर हे नॉलेज तेव्हा घेतलेलं नव्हतं मी. आता त्यावरती बरेच अभ्यास केला, म्हणजे त्यावरती बरेच माहिती काढली आणि नंतर मग कुठं जाऊन तरी ते आम्हाला समजलं. मग त्याच्यामुळे आता ह्या चॅनलवरती ना मला कंटिन्यू मेहनत घ्यावं लागणार आहे. तेव्हा कुठं आपल्याला 365 दिवसामध्ये आपल्याला सगळं टार्गेट पूर्ण करायचं आहे. म्हणजे असं नाही आहे की होत नाही आहे, पण काय होतं ना, तेवढ्या दिवसामध्ये जर 365 दिवसामध्ये जेवढे आपण लवकर कराल ना, तेवढेच आपल्याला लवकर त्यामध्ये सक्सेस भेटतं. आणि नंतर तेवढ्या दिवसात जर झालं नाही, 365 दिवसामध्ये जर झालं नाही आपलं टार्गेट पूर्ण,
तर नंतर आपण त्यावरती अजून व्हिडिओ टाकत राहणार. मग तिथून यूट्यूबनं आपला अजून तिथून पुढचा प्रवास आपला पकडणार यूट्यूब. मग 365 दिवस झाले आणि त्या दिवसात पूर्ण झालं नाही, मग तिथं बंद होणार आपलं आणि तिथून सुरुवात होणार. ते पुढच्या 365 दिवसापर्यंत आपलं स्ट्रगल सुरू होणार. त्या दिवसात जरी झालं नाही तर तिथून 365 दिवसात आपलं ते काउंट करणार, असं आहे ते. तर मग बघू आता 365 म्हटल्यानंतर आपल्याला 1 वर्षात कसंही पूर्ण करायचे म्हणजे करायचे. तर प्लीज तुमच्या सपोर्टची जास्त गरज आहे. तुम्ही प्लीज सपोर्ट करा आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि स्किप न करता व्हिडिओ पाहत जा. आवडल्यास लाईक करा आणि कॉमेंट्सही करा, कारण कसं होतं ना, काही माणसांचं चुकतं, बोलण्यामध्ये अडखळतं. तसंच माझंही चुकलं असेल तर प्लीज आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, काही चुकीचं वाटलं असेल तर. तर असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तुम्हाला तर प्लीज माझ्या चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. बेबी no 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 चला आता अशीच मस्ती आमची सुरू राहते माय लेकरांची. तर डेली बस 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 झालं बेबी बस. तर डेली ब्लॉग टाकण्याचा मी दररोज प्रयत्न करणार आहे. आपले जे डेली रुटीन असतं दररोजचं ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. माझ्या मुलांची मस्ती, रेसिपीज पण नव्या नव्या पारंपरिक ज्या आपल्या पारंपरिक रेसिपी असतात ना त्याही मी तुमच्याशी शेअर करेन नक्कीच. बाय टेक केअर. ओके बाय टेक केअर. थँक्यू बाय. बंद कर. हाँ? आता बंद कर. बंद करो. का? आता बस. बस का? आता जायचं आपल्याला जायचंय. कुठं? बेला बेला आणायला. ओके बाय टेक केअर. बाय टेक केअर. थँक्यू फॉर सो मच. थँक्यू बाय. Thank you for watching. Thank you bye.